नमस्कार. जर तुम्हाला कुणी सांगितलं की तुम्हाला 1 कोटी मिळतील, पण तुम्ही उद्या सकाळी उठू शकणार नाही. पण विचार करा, 1 कोटी दिलेत आणि ते आजच खर्च करावे लागले तर? या व्हिडिओचं नाव आहे, तुमचं आयुष्य वाया घालवणं थांबवा. पण मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये आयुष्याबद्दल बोलणार नाही. मी वेळेबद्दल बोलेन. प्रत्येकाला आयुष्य इतकं का आवडतं? वेळ थांबवा, आयुष्य थांबेल. वेळ वेगानं पुढे न्या, आयुष्य एका क्षणात संपेल. वेळ असेल तर आयुष्य पुढे जात आहे, आयुष्य असेल तर वेळ पुढे जात नाही. कोणीतरी आठवड्यात 100 तास 120 तास जीवापाड मेहनत करत असेल, तर कोणीतरी नशिबावर अवलंबून असेल. तुम्हाला माहीत आहे का की नशिबावर अवलंबून असलेल्या व्यक्तीनं अधिक मेहनत केली पाहिजे, दररोज कठोर परिश्रम केले पाहिजेत. कारण दररोज कठोर परिश्रम करून कोणता दिवस तुमचा भाग्यवान दिवस असेल हे तुम्हाला कधीच कळणार नाही. अथर्ववेदात काळाला घोडा मानले आहे. काळ घोड्यासारखा वेगाने धावतो आणि हा घोडा कोणासाठीही थांबत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत असते. या घोड्याला कुणीतरी किंमत नाही. किंमत देऊन कुणीतरी काळाच्या या घोड्याला एका क्षणासाठीही थांबवू शकत नाही. लक्षात ठेवा. सर्व काही परत येऊ शकते. संपत्ती म्हणजे हे सर्व आहे, वेळ नाही. प्रत्येक मर्यादित गोष्टीला किंमत असते. म्हणूनच हिरा सर्वात मौल्यवान आहे. पण तुम्ही तोही विकत घेऊ शकता, वेळ नाही. तुम्ही संपूर्ण जगाची संपत्ती जरी मिळवली तरी एक क्षण विकत घेता येत नाही. आणि हा अनमोल क्षण, अगदी हाच क्षण कधी वेळ तुमच्यासोबत असेल तर कधी नसेल. पण जर तुम्ही पैशांच्या मागे धावलात तर पैसा असेल पण वेळ नसेल. आपल्या सर्वांना दररोज 24 तास मिळतात. आपण खरं तर वेळेला महत्त्व देतो, पैशाला नाही. जर तुम्ही आत्तापर्यंत वेळ वाया घालवला असेल आणि मृत्यूचा घोडा आला तर प्रत्येक दिवस, तास, मिनिटं कसा पकडायचा? आपण नकळतपणे 2 सर्वात मोठी पापे करतो. पहिलं पाप म्हणजे स्वतःला कमकुवत समजणं आणि दुसरं म्हणजे वेळ वाया घालवणं. मी वैज्ञानिक सत्य सांगणार आहे. मी केवळ उत्साह देणार नाही किंवा केवळ कंटाळवाणी संशोधनही देणार नाही. मी उत्साहासोबत संशोधन देईन, प्रेरणा नाही तर तार्किक महत्त्व सांगेन. मानवानं आत्तापर्यंत 100 प्रॉडक्टिव्हिटी हॅक्स शोधले आहेत. कमी वेळेत जास्त काम करण्याचे 100 मार्ग या व्हिडिओमध्ये तुम्ही ते शिकाल. जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जो माणूस वेळेची कदर करतो तो कोणाचाही वेळ वाया घालवत नाही. दांडी मार्चच्या वेळी महात्मा गांधी वेगानं चालत होते. तेवढ्यात एक इंग्रज त्यांना भेटायला आला आणि म्हणाला, नमस्कार श्री गांधी, माझं नाव ऑकर आहे. गांधीजी म्हणाले, जर तू ऑकर आहेस तर मी सुद्धा ऑकर आहे. असे म्हणून ते आपल्या प्रवासाला पुढे निघाले. एक व्यक्ती गांधीकडे आली आणि म्हणाली, तुम्ही ऑकरला का भेटला नाहीत? तो एक वार्ताहर असावा असं वाटलं. जर तुमचं नाव सर्व इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालं असतं, तुम्ही ऑकरला भेटला असता तर तुम्ही प्रसिद्ध झाला असता. गांधीजी म्हणाले, माझ्यासाठी प्रसिद्धीपेक्षा वेळ अधिक मौल्यवान आहे. अब्राहम लिंकन यांनी आपले सुरुवातीचं आयुष्य गरिबीत घालवलं. नंतर त्यांनी आपल्या वेळेचा अशा प्रकारे उपयोग केला की ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. ते एकाच वेळी 3 गोष्टी करत असत. वडिलांना मदत करणं, शेतीची कामे आणि अभ्यास करणं. आजच्या मुलांना अभ्यासासोबत एखादं जरी अतिरिक्त काम करणं शक्य होत नाही. समस्या गरीब जन्माला येण्यात नाही तर गरीब मरण्यात आहे. सर्व अब्जाधीश पैशांमध्ये नव्हे तर योग्य ठिकाणी वेळेची गुंतवणूक करूनच अब्जाधीश बनले आहेत. संपूर्ण जग पाहत आहे. वॉरन बफे यांनी पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, पण त्यांनी पैशांची नव्हे तर वेळेची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली. हे कोणाच्याही लक्षात आले नाही. तर आधी वेळ योग्य ठिकाणी गुंतवा. बिल गेट्स यांनी स्वतः वॉरेन बफे यांच्या वेळेच्या व्यवस्थापनाची अनेकदा प्रशंसा केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ते म्हणाले की मला आठवतंय, वॉरेन यांनी मला त्यांचे कॅलेंडर दाखवले होते. त्यांनी प्रत्येक मिनिटे त्यात भरून ठेवला होता आणि त्यांचा विश्वास होता की काम करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. वेळ कोणत्याही भिकाऱ्याला राजा बनवू शकते आणि कोणत्याही राजाला भिकारी बनवू शकते. वेळ वाया घालू नका. कारण जेव्हा वेळ तुम्हाला मारते तेव्हा तुम्ही ते सहन करू शकणार नाही. आणि मग तुमच्या तोंडून एकच वाक्य निघेल की हे दुःख विनाकारण संपत नाही. तुम्ही 2 सर्वात मोठ्या कारणांमुळे वेळ वाया घालवता. पहिले, ऊर्जेचा अभाव. माझ्यात ऊर्जा नाही, माझा मूड नाही,
तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणा. दुसरी वेळ कुठे द्यायचा हे माहीतच नाही. उद्देशाचा अभाव. मी हे उद्या करेन, मला आता हे करण्याची इच्छा नाही. जो माणूस केवळ मनाला वाटेल तेव्हाच काम करतो आणि रोज आपल्या योजना बदलतो, तो आपला वेळ कधीच वाया घालवत नाही. दिवस तुम्हाला रोखू शकणार नाही. मृत्यूचा हा घोडा धावतच राहील. तुम्हाला बसायची इच्छा असो वा नसो, उद्या करा, आज करा, आज करा, क्षणात करा. पण आता आधुनिक लोकांसाठी एक नवीन ओळ आली आहे. आज करा, उद्या करा, उद्या करा, परवा करा, कशाची घाई नाही. भावा, जेव्हा तुम्हाला जगायचे आहे, ज्याला रिकामे बसण्याची किंवा फक्त फोनवर व्यस्त राहण्याची सवय लागली आहे, तो लाखो घोड्यांच्या सैन्याला सोडून देत आहे. ज्या सर्वांवर एक मेहनती माणूस स्वार आहे, पण त्या गर्दीत फक्त एका घोड्यावर राजा स्वार नाही, कारण राजाला तसे वाटत नाही. पण मृत्यूचा घोडा राजाला सोडून जातो. जसे वेळेबद्दल बोलणे एक व्यसन असू शकते, त्याचप्रमाणे वेळेवर नियंत्रण ठेवणे हे देखील एक खूप चांगले व्यसन बनू शकते. माझी एक खूप जुनी म्हण आहे, जर तुम्हाला कठोर परिश्रमाचे व्यसन लागले तर तुम्हाला यशाचा आजारही लागेल. तरुण पिढी मनोरंजन आणि फावल्या वेळेत रमते. जर तुम्हाला एखादा देश उद्ध्वस्त करायचा असेल तर तिथल्या तरुण पिढीला मनोरंजन आणि क्षुल्लक सुखांमध्ये गुंतवा. आपण या दोन्ही बाबतीत पुढे जात आहोत. कुणीतरी म्हणाले होते की जर तुम्हाला एखादा समाज उद्ध्वस्त करायचा असेल तर त्यांच्यामध्ये निर्लज्जपणा, वासना सामान्य करा. मनोरंजनाची साधनं द्या. या पृथ्वीवर यापूर्वी मनोरंजनाचा इतका खजिना कधीच नव्हता. जर लोकांना फक्त अन्न आणि मनोरंजन मिळत राहिलं तर ते सरकार आणि समाजाच्या मोठ्या समस्यांची पर्वा करत नाहीत. आज तीच सर्कस आपल्याला माध्यमांद्वारे दाखवली जाते, जेणेकरून तुमचं लक्ष बेरोजगारी, खालच्या थराचं राजकारण, गुन्हेगारी या समस्यापासून विचलित होईल. कोणत्याही कामाला किती वेळ लागेल हे आधीच मोजल्यामुळं ते काम त्या वेळेत पूर्ण होतं. जो माणूस आपल्या घरातील दिनदर्शिकेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो बाहेरील जगावरती नियंत्रण ठेवू शकत नाही. तुम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत टाईम मॅनेजमेंटबद्दल जे काही शिकला आहात ते तुम्ही इथे करू शकता. यापेक्षा चांगली पद्धत तुम्हाला मिळू शकत नाही. जर या व्हिडिओमुळं तुम्हाला एका क्षणासाठी जरी असे वाटले की आता तुम्ही वेळ वाया घालवणार नाही, वेळेच्या घोड्याला वाया जाऊ देणार नाही, तुमच्या येणाऱ्या दिवसातील प्रत्येक तासाचा पुरेपूर उपयोग करा. तुमचे ध्येय कॉमेंटमध्ये लिहिल्याशिवाय जाऊ नका, कारण तुमच्या कमेंटमुळं या व्हिडिओलाही पाठिंबा मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकदा जे लिहिता ते घडण्याची शक्यता खूप वाढते. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.